बार्शी येथील 75 वर्षीय गुलाब पठाण यांच्या स्वहस्तलिखित पवित्र कुराणाच्या प्रतीचे नुकतेच प्रकाशन झाले। गुलाब पठाण यांनी नगरला भेट दिली असता अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। बार्शी येथील 75 वर्षीय गुलाब पठाण यांच्या हस्तलिखित पवित्र कुराणाच्या प्रतीचे नुकतेच आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते प्रकाशन झालं। गुलाब पठाण हे नगरला आले असता त्यांचा प्रेस क्लबच्या वतीनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। गुलाब पठाण, मैं रहने वाला बार्शी का हूँ और मैंने अपने हाथों से इस ज़माने में बॉल पेन से कुरान शरीफ लिखा और ये कुरान शरीफ लिखने को मेरे को 21 महीने 9 दिन लगे। मेरा एजुकेशन मराठी तीसरी का है, मुझे उर्दू का इल्म नहीं है, फिर भी मेरे उस्ताद का, मेरे पीर का करम हुआ जो मेरे हाथ से अल्लाह ने मेरा एक काम दिया। व्यवसायाने सायकल आणि फीडर असणारे हाजी गुलाब पठाण यांनी हस्तलिखित कुराणाचा संकल्प केला होता। या कामासाठी 21 महिने एवढा कालावधी लागला। दैनंदिन कामे आणि व्यवसाय सांभाळत त्यांनी स्व अक्षरात सुवाच्यपणे 848 पाने कुराण लिखाणाचं काम पूर्ण केलं। त्यांनी आध्यात्मिक गुरु मौलाना आयजुल कादरी यांच्याकडून अरबी शिक्षण घेतले होते। छोटेखानी समारंभात या कुराण प्रतीचे प्रकाशन करण्यात आलं। दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गुलाबाईंची आध्यात्मिक ओढ आणि जिद्द वाखाणण्याजोगी असल्याचे गौरव उद्गार पत्रकार शकूर शेख यांनी काढले। आज हाजी गुलाब पठाण यांच्याशी भेट झाली। त्यांनी लिहिलेलं कुराण मी पाहिलं आहे। 21 महिने 9 दिवस परिश्रम घेऊन त्यांनी ज्या प्रकारे हा कुराण शरीफ लिहिलेला आहे तो खरंच फार सराहनीय आहे। देवाचरणी मी प्रार्थना करतो की त्यांना एक मोठी हयाती द्यावी, अजून त्यांनी कुराण लिहावेत आणि त्यांना या कुराण शरीफचं खूप असं सवाब मिळणार आहे त्या कुराण शरीफ लिहिल्यावरून। आणि देवाचरणी माझी प्रार्थना आहे की त्यांना त्याचा सवाब मिळावा। मी त्यांचं खूप आभार मानतो। अहमदनगर शहराचे समाज मुस्लिम बांधवांकडून तर्फे त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी हे फार मोठं कार्य केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।